आता जर वाड्याकडनं जर उडून बघितलंस ना तर खास जीव घेईन मी तुझा. तू लक्षात ठेव, ज्या घरात तू मार खाल्लस ना त्याच घरात तू मानन येशील. तू सुद्धा जावय म्हणत. अजयचा खून झालाय. कोण होतो हे अजय? अजय या तपास कार्यात मला मदत करणारा माझा सहकारी हेड कॉन्स्टेबल होता. इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय आतमध्ये? काय म्हणाले डॉक्टर? तुम्ही इथेच थांबा. आपण सर, तुम्हाला डॉक्टरांनी आत बोलावले. तुम्ही इथेच थांबा, कुणी आत जायचं नाही. दत्ता, दत्ता, मारल्याने रे, जीव घेतल्याने. दत्तू, सांभाळ स्वतःला. दत्ता, असं कसं सावरू? बघतच नाही असं काय चाललं ना. दत्ता, मी नाही सोडणार. दत्ता, कोणाकच नाही सोडणार. दत्ता, नाही. गप गप. मी काही काय बोलू नको. या घरात राहुलास, हॅसला खाल्लास आणि आमच्या मागण्यात असा केलास. किती सांगा. आई अगं पूर्वा बाजू का तू? आता अजून काय करतात हे आतमध्ये? झाला तेवढं कमी झालं काय? अहो वहिनी, त्यांना त्यांचं काम करू देत ना. मला वाटतं आपण यात न पडलेलंच बरं. तू बोलशीलच गो. तुझ्या गोवंत एका घरात आणल्या आणि आता तू माकाशी कूक लागलस. सांगितलं कळत नाही का तुला? माझ्या औषध बघूचा माका तो विश्वासराव काय करता आता? त्यांच्या सोबत डॉक्टर आहेत, चेकअप होत आहे. चेकअप करता हा की स्वतःला वाचूची तयारी चाललेली? हा स्वतःला वाचवायची तयारी तुम्हाला करायला लागेल. तुम्हाला बाहेर थांबायला सांगितलंय. हे बघा, मका अडवू नका तुम्ही. बाजूराव, मका आत जाऊ दे. इथेच थांबा, आत कोणी जाणार नाही. अशी आऊस. अरे तू अडवणार कोण आहास? हे नव्यानं ओळख करून द्यायला हवी का त्यांची? बाजूला ये, टाकू आहात. अहो सोडा यांका. काय केलेलं हा त्यांनी? समजावायला पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. आलं का लक्षात? तावडे, दत्ता भाऊ या, बसा. बसा इथे, बसा. या बसा. तुमच्या वहिनी आहेत दत्ता नाईक, त्यांच्या बरोबर. बसा तुम्ही. अहो जरा ऐका. हय जरा गप बसा. एकटे बोलू नको म्हणून सांगितलेलं ना. दत्ता शांत बस. बसा हो दत्ता भाऊ, बसा.
बसा खाली. नेवगी, काय साहेब? मला ही औषध आणून द्या 15 मिनिटाच्या आत, अर्जंट. हा साहेब. अभिराम, मला सगळ्यांशी बोलायचंय. पुन्हा येऊ. डॉक्टर, आई कधी शुद्धीवर येतील? पॉइझनिंगचं प्रमाण कमी झालं की बरं वाटेल त्यांना. तरी त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे औषधात त्यांना चांगलाच सपोर्ट केलाय. तुम्ही दिलेल्या औषधामुळे विष संपूर्ण बॉडीत नाही पसरलं. तसं तुम्ही काय करता? मी सायंटिस्ट आहे. मग मेडिकल मधलं नॉलेज? ऍक्च्युली मला माझ्या सब्जेक्ट व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सो मी त्यांचा स्टडी करत असते. त्यामुळे मला या मेडिसिन्सची माहिती होती आणि डॉक्टरांना कन्सल्ट केलंच ना मी. त्यामुळे ह्या अशा सिच्युएशनमध्ये नेमकी कोणती औषधं द्यायची ते कळलं. गुड. खरंच तुमचं कौतुक करायला हवं. थँक्यू डॉक्टर. विश्वास, सगळे आले. या वाड्यात नायकांव्यतिरिक्तही आणखी काही व्यक्ती आहेत ज्यांचं या वाड्यामध्ये येणं जाणं असतं. मी यमुना आणि नाथाला बोलवलं तर. हा, पांडूला सांगतो बोलवायला. बोलवा. पांडू, ए साहेबा. काय झालं माधव भाऊ? नाथा आणि यमुनाला जाऊन सांग विश्वासरावनी बोलवलंय म्हणून. हा जा. मी नाही सांगणार. यांनी माईंक मारल्यानी ना. पांडू, हे सांगितलं कळत नाही का तुला? काय ता? इन्स्पेक्टर साहेब, मी सांगतो त्याला. पांडू, त्यांना जाऊन सांग काम आहे म्हणून. कोणाला सांगशील? यमुना आणि नाथाला बोलवलंय म्हणून सांग. हा, यमुना नाथा. ए खोळ्या, तू मला इथे हवायस नाही तर विसरशील. मी नाही येणार. मी तुमका काय नाही सांगणार. काय नाही सांगणार इंका. पांडू, लवकर जाऊन ये. चल चल चल. विश्वासराव, आईचं काय? शी इज आउट ऑफ डेंजर. मग त्या डॉक्टरांनी आम्हाला. पण आमच्या डॉक्टरांनी चेकअप केलं. त्यांचं ब्रीदिंग चालू आहे. सो दत्ताराम नाईक, तुमची आई आता ठीक आहे. तिची ही अवस्था झाली ना. बघा, मी खरंच सांगतो, मी काय केलेलं नाही. देवाला मानता का? मग बघा जरा शिफारस करून, कारण आता त्याच्याशिवाय तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. मला माहिती आहे. हे सगळं जर कोणाला माहित असेल ना तर ते तुम्ही आहात.